स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी भरती सुरू आहे आणि या भरतीचं अपलोडची जी शेवटची तारीख आहे, आस्थापनांना अपलोडची जी तारीख दिलेली होती ती तारीख 3 ते 4 वाढलेली आहे आणि आज ही शेवटची तारीख आहे. आज आपल्याला समजेल की नेमका आकडा किती येतोय, की पुन्हा मुदत वाढ मिळू शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे की ज्या वेळेला या जागा च्या संदर्भात आस्थापनाच्या संदर्भात जेव्हा डेट वाढलेली आहे त्या वेळेला मात्र जागा वाढलेल्या आहे. पहिल्यांदा 7 ते 8,000 जागा येतील असं आपल्याला वाटत होतं. नंतर 12,000 15,000 पर्यंत आपण गेलो. नंतर पुन्हा डेट एक्सचेंज झाली ना, आता मात्र आपण डायरेक्ट 25,000 म्हणजे 22,000च्या पार आपल्याला गेलेला आहे, म्हणजे आकडा गेलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे. डेट जर पुन्हा 5 दिवस वाढली तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो पुन्हा 2 ते 3,000 जागा वाढू शकते असं मला वाटते. हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण विद्यार्थ्यांचे कमेंट जेव्हा मी वाचतो आहे त्यावेळेला म्हणतायत की विद्यार्थी सर आता डेट एक्सचेंज नको, खूप झाला आता डेट एक्सचेंज. पण ज्या विद्यार्थ्यांना जागा वाढल्या आणि ज्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार होणार आहे, ज्यांना शिक्षक होता येणार आहे, जे या 2 भरत्यांची वाट त्यांनी 2019 पासून पाहिलेली आहे, 2026 उजाडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की कमी जरी मार्क्स असले, सरासरी मार्क्स असले तर माझं या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही आपला सेल्फिशपणा किंवा स्वार्थीपणा न पाहता इतर विद्यार्थ्यांसाठी वाढलेल्या जागांचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. जरी तुम्हाला 150+ मार्क्स असतील, 180 मार्क्स असतील, तरीही आपण शिक्षक होणार आहात. आणि ज्यांना 99 95 92 जरी मार्क्स असेल आणि ज्यांची जरी निवड झाली ते सुद्धा शिक्षकच होणार आहे. याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि येणारा प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षण विभागा म्हणजे आपल्याच खात्यामध्ये येणार आहे, आपल्याच विभागामध्ये तो नोकरीला लागणार आहे. तो सुद्धा आपलाच मित्र आहे, आपलीच बहीण आहे, आपलाच भाऊ आहे. याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. डेट एक्सटेंड होते की नाही हे सांगता येत नाही, पण माझ्या माहितीनुसार जर राहिलेल्या काही जागा शिल्लक असतील किंवा आस्थापनात असतील, बहुतेक करून जागा आलेल्या आहेत. शासन सुद्धा किंवा प्रशासन सुद्धा तोच विचार करेल की आता 20-22,000 जागा आलेल्या आहेत, आता पुरे, अशा पद्धतीनं ते विचार करतील आणि त्यानुसार ही शेवटचीच तारीख आहे असं समजू आपण. आणि विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो की मुदतवाढ मिळते की नाही हे अजूनपर्यंत साशंका आहे. सायंकाळपर्यंत ते आपल्याला समजेल किंवा 2-3 वाजेपर्यंत जर बुलेटिन आलं, महाराष्ट्र राज्य परिषद म्हणजे पवित्र पोर्टलच्या याच्यातून जर बुलेटिन आलं तर नक्कीच आपल्याला त्याच्या अपडेट मी देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुदतवाढ तुर्तास आपल्याला अजूनपर्यंत सांगता येणार नाही. हेच आजचं अपडेट आहे. आतापर्यंत आलेल्या जागा आहेत त्या जागे संदर्भातील संपूर्ण विद्यार्थी हे आनंदी आहे. बंपर भरती आहे, शिक्षकांचा सुवर्णकाळ होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचनुसार आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहे आणि त्याचनुसार आपल्या विद्यार्थ्यांची निवड सुद्धा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना अपडेट मिळते. आपणही ते अपडेट देतो आहे. आणि आपला अपडेट देणं हे प्रामाणिकपणा यासाठी आहे की आपण पैशासाठी हे काम करत नाही, व्ह्यू साठी हे काम करत नाही. कारण आपण जर माझ्या चॅनलला आपण जर बघत असाल तर फक्त शिक्षक भरतीच नाही तर इतर सुद्धा माहिती आपण कायमस्वरूपी देत असतो. ग्रुपला जॉईन असाल तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर हेच आज अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.